विद्यार्थ्यांनो, पुरातन किंवा जुन्या काळात वर्गमूळ आणि वर्ग कशी वाचली जाते त्याचे आपण काही एक्झाम्पल्स बघूया. एका चमे म्हणजे एक, वनचं वर्गमूळ 1. त्रिश चमे म्हणजे 1 + 3, 1 मध्ये 3 ऍड करायचा, आन्सर येतं 4. 4 चे वर्गमूळ 2. पंचचमे म्हणजे 4 मध्ये किती ऍड करायचा, 5. 4 + 5 9. 9 चे स्क्वेअर रूट किंवा वर्गमूळ 3. सप्तचमे, सप्तचमे म्हणजे 9 + 7. 9 + 7 किती होतं, 16. 16 चे वर्गमूळ 4. वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट, लक्षात ठेवा. नवचमे, नवचमे म्हणजे 16 + 9 = 25. 25 चा स्क्वेअर रूट 5. एकाचमे म्हणजे 25 मध्ये किती मिळवले, 11. त्याचा आन्सर आला 36. 36 चे वर्गमूळ 6. त्रेत्राशचमे म्हणजे 36 मध्ये किती मिळवले, 13. आन्सर येतं 49. 49 चे वर्गमूळ 7. पंचदशचमे, पंचदशचमे म्हणजे 49 मध्ये किती ऍड करायचा, 15. 64 येतो. 64 चे वर्गमूळ 8. सप्तदशचमे म्हणजे 64 + 17 81. 81 चे वर्गमूळ 9. नवदशचमे म्हणजे 81 मध्ये किती ऍड करायचे, 29. आन्सर येतं 100. 100 चं वर्गमूळ 10. एकविंशत्रिशमे 100 मध्ये किती मिळवायचे, 121. त्रयोविंशत्रिशमे 121 मध्ये किती मिळवायचे, 23. त्याचा आन्सर येतं 144. 144 चं वर्गमूळ 12. पंचत्रिशमे 144 मध्ये 25. अशा पद्धतीने स्क्वेअर रूट सिंपल. एकादशचमे म्हणजे 1. त्रिशमे म्हणजे 1 मध्ये किती ऍड करायचा, 3. पंचचमे 4 मध्ये 5. सप्तचमे 9 मध्ये 7. नवचमे 16 मध्ये 9. एकादशचमे 25 मध्ये 11. त्रयोदशचमे 36 मध्ये 13. पंचदशचमे 14 आणि 15. जस्ट एक पुरातन गोष्ट तुम्हाला एक नावं माहीत पाहिजे म्हणून सांगितलेत, बघा, लक्षात ठेवा.